नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वाती पोकळे निसत. तर आज मी तुम्हाला जो आपला राहिलेला चॅप्टर होता, तर डेकोरेटिंग हाऊस याबद्दल ट्रान्सलेट करून सांगणार आहे. तर ते तुम्ही तुमच्या मुलांना समजून सांगू शकता. वी सेलिब्रेट मेनी फेस्टिवल्स इन द फॅमिली. आपण आपल्या फॅमिलीमध्ये खूप सारे फेस्टिवल सेलिब्रेट करत असतो. इन द सेम वे डिफरंट काइंड्स ऑफ फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन डिफरंट रिजन ऑफ द कंट्री. तर त्याच प्रकारे आपल्या भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स साजरे केले जातात. ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन अवर कंट्री. तर आपल्या देशामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मेनी ऑफ अवर फेस्टिवल्स आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंट. आणि आपल्या देशातील जे फेस्टिवल्स आहेत, सण वगैरे आहेत, तर ते आपल्या शेती रिलेटेड असतात किंवा मग सराउंडिंग एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असतात, पर्यावरणाशी रिलेटेड असतात. होली इज द फेस्टिवल दॅट मार्क्स द एंड ऑफ द विंटर. तर होळी हा एक असा सण आहे की तो आपल्याला सूचना देतो की आता विंटर संपत आलेला आहे. त्यानंतर इन पंजाब बैसाखी इज सेलिब्रेटेड ॲट हार्वेस्ट टाईम. पण पंजाबमध्ये बैसाखी नावाचा जो फेस्टिवल आहे, तो फेस्टिवल जेव्हा पिकांची कापणी करतात तर त्यावेळेस सेलिब्रेट केला जातो. इन महाराष्ट्र वी सेलिब्रेट बैलपोळा व्हेन द सोविंग ऑफ द क्रॉप्स इज ओव्हर. आणि पोळा जो हा सण आहे तो जेव्हा आपण पेरणी करतो सॉरी पेरणी जेव्हा संपते तेव्हा तो सेलिब्रेट केला जातो. ड्युरिंग द हार्वेस्ट सीझन इन तामिळनाडू पोंगल इज सेलिब्रेटेड. तर जेव्हा हार्वेस्टिंगचा सीझन असतो म्हणजे पिकं काढण्याचा सीझन असतो तामिळनाडूमध्ये, तेव्हा तो पोंगल म्हणून सेलिब्रेट केला जातो. व्हाईल इन केरला दे सेलिब्रेट ओनम. तर तर ओनम हा सण केरलामध्ये साजरा केला जातो. दसरा, दिवाळी अँड गुढीपाडवा आर सेलिब्रेटेड व्हेन द फार्म प्रोड्यूस इज रेडी. तर दसरा, दिवाळी आणि गुढीपाडवा हे जे सण आहेत, ते सण जेव्हा आपल्या शेतामध्ये पिकं रेडी असतात, तेव्हा सेलिब्रेट केले केले जातात. पर्युषणा पर्व, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, क्रिसमस अँड पतेती इज इम्पॉर्टंट फेस्टिवल. तर हे सगळेसुद्धा खूप महत्त्वाचे फेस्टिवल आहेत. वॉट एव्हर द फेस्टिवल ऑल इंडियन्स टेक पार्ट इन देम हॅपीली अँड विश वन अनादर वेल. तर कुठल्याही प्रकारचा फेस्टिवल असो, सगळे जे भारतीय आहे ते त्यात भाग घेतात आणि आनंदाने ते सण साजरे करतात. अँड विश वन अनादर वेल. आणि एकमेकांना शुभकामना देतात किंवा एकमेकांविषयी मनात ठेवून प्रेमभाव ठेवून एकमेकांना शुभेच्छा देतात. इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे आर अवर नॅशनल फेस्टिवल्स. तर इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे बरोबर आहे. तर 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन असतो आणि रिपब्लिक डे असतो आपला 26 जानेवारीला. ऑल सिटिझन्स सेलिब्रेट देम. तर हे जे फेस्टिवल्स आहेत ते आपले संपूर्ण भारतीय सेलिब्रेट करतात. इंडिया गेन्ड इंडिपेंडन्स फ्रॉम द ब्रिटिश ऑन द 15 ऑक्टोबर 1947. तर आपल्या भारतीयांना 15 ऑगस्ट 1947मध्ये जे ब्रिटिश होते त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालं. हेन्स दॅट डे इज सेलिब्रेटेड ॲज इंडिपेंडन्स डे. आणि म्हणूनच तो दिवस इंडिपेंडन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कम इन टू द इफेक्ट फ्रॉम द 26 ऑफ जानेवारी. तर आपली जी भारतीय राज्यघटना आहे ती 26 जानेवारी 1950 पासनं अंमलात आली. सो धिस डे इज नोन ॲज रिपब्लिक डे. तर त्यामुळे हा जो दिवस आहे तो गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. फेस्टिवल ब्रिंग्स पीपल टुगेदर. तर अशा प्रकारचे सण लोकांना जवळ आणतात. द फीलिंग ऑफ टुगेदरनेस ग्रोज. एकत्र येण्यामुळे प्रत्येकाच्या मनातील जो प्रेम भावना आहे ती वाढीस लागते. फेस्टिवल्स इन्क्लुडिंग सॉंग्स, डान्सेस, रंगोलीज, गेम्स, कॉम्पिटिशन अँड रेसेस. तर अशा फेस्टिवल्समध्ये गाणे म्हणतात, डान्स करतात, रंगोलीज काढतात, खेळ पण खेळतात आणि कॉम्पिटिशन्स पण होतात आणि रेस पण लावली जाते.
दिस गिव्ज अस जॉय, याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. व्हाईल सेलिब्रेटिंग फेस्टिवल्स, तर फेस्टिवल्स सेलिब्रेट करताना वी मस्ट टेक केअर नॉट हार्म टू द एन्व्हायरमेंट. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या वातावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये. स्मॉल चिल्ड्रन्स अँड ओल्ड पीपल सफर इफ म्युझिक इज प्लेड टू लाऊडली. लहान मुलांना आणि मोठ्या व्यक्तींना पण, म्हणजे ओल्ड एज लोकांना पण मोठ्या मोठ्याने म्युझिक वाजवल्यामुळे त्रास होतो. लाऊड नॉईज कॉजेस नॉईज पोल्युशन, आणि अशा मोठ्या आवाजामुळे आवाजाचं प्रदूषण होतं. तर आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी की आपलं एन्व्हायरमेंट कसं स्वच्छ राहील, त्याचप्रमाणे कसं ध्वनी प्रदूषण विरहित राहील. धन्यवाद.